रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बऱ्याच मुलांची लग्न जमण्यामध्ये अडथळा येतो. तर हा अडथळा जाऊन आपले लग्न व्यवस्थित होण्यासाठी योग्य स्थळ आपल्याकडं चालून येण्यासाठी काही उपाय मी सांगतोय, ज्यांची लग्न आतापर्यंत झालेली नाहीत. काय नाही, याला 0 रुपये खर्च आहे. कुणालाही पैसे देऊ नका आणि कोणतीही पूजा करायची आवश्यकता नाही. जे काय करायचं ते तुम्ही स्वतः करायचं. जे आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे किंवा उपाय आम्ही जे सांगतो आणि त्याला यशही 100% येतं, असे उपाय सांगतो. मुलांच्या बाबतीमध्ये बरेच बायोडेटा आलेले असे पाहिले, लग्न त्यांचे जुळणार आहे, परंतु लवकर जुळून येण्यासाठी लक्षात ठेवा तुम्ही कशा पद्धतीनं भक्ती करताय आणि सांगितलेलं तुम्ही कशा पद्धतीनं ऐकताय याच्यावरती तुमचं लग्न आता जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत होणार का नोव्हेंबर महिन्यात एंडिंगला होणार हे अवलंबून. मात्र लग्न याच वर्षी होणार. हा उपाय जर तुम्ही केला तर पहा, लग्न तुमचं याच वर्षामध्ये जुळून जाणार आणि दिवाळीमध्ये लग्न जुळून लग्नाचे योग, जुळण्याचे योग अगोदरच येतील आणि दिवाळीमध्ये दिवाळीनंतर तुमच्या अंगावरती अक्षता पडतील. हे दत्तगुरूंची, पांडुरंगाची शपथ घेऊन अगदी पूर्णपणे प्रामाणिकपणे मी सांगतोय. हे काय कुठे जे अनुभवाचे बोलायचे मी तुम्हाला सांगत असतो. बऱ्याच जणांना असं वाटेल की हा खुळचटपणा, लग्न झालेल्यांना त्यातल्या त्यात काय हरकत नाही. लग्न झालेल्यांना खुळचटपणा वाटत असेल तर आपली अपत्य आपल्याशी कशी बिहेव्हिअर करतात ते पहा. भगवंताची जर तुम्ही चेष्टा करू इच्छित असाल तर त्याची फळंही तुम्हाला त्याच पद्धतीनं मिळतील. ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये मिळून जातात. मुलगा असेल, मुलगी असेल, ज्यांचा विश्वास नाही आहे भगवंतावर, लक्षात आलं का? या विश्वामध्ये भगवंताशिवाय काही चालत नाही. अहंकार प्रथम गेला पाहिजे. सर्वांशी समजुतीनं राहणं आवश्यक आहे. पहिला उपाय मी सांगतो पहा. दररोज जोपर्यंत लग्न जमत नाही आणि लग्न जमल्यानंतरही 21 दिवस लग्न जमत नाही तोपर्यंत हा उपाय करायचाच आहे, परंतु लग्न जमल्यानंतरही 21 दिवस हा उपाय करायचा आहे. सूर्य उगवायच्या आत दररोज लक्षात ठेवा, पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं, बुंद्याला, आणि पिंपळाच्या झाडाला पाणी घालून तिथेच प्रार्थना करायची शनी महाराजांना. आणि सूर्योदय झाला की सूर्याला नमस्कार, सूर्यदेवांना नमस्कार करणं विष्णूचे रूप आहे ते लक्षात ठेवा. आणि घरी येऊन आईवडिलांचं दर्शन घेणं, हे दररोज नित्यपाठ करण्याची सेवा मी सांगितली. जोपर्यंत योग जुळून येत नाही, योग जुळल्यानंतर सुद्धा 21 दिवस हे करायचंच आहे. तिथून पुढे नाही केलं तरी चालेल, आणि केलं तर आयुष्यामध्ये संपत्ती किंवा सर्व प्रकारचं समाधान आपणास मिळू शकेल. दुसरा उपाय याच व्यक्तीने करावायचा सांगतोय. आपल्या कुंडलीमध्ये जर शुक्र हा बलवान नसेल तरी कधी कधी आपल्या लग्नामध्ये अडथळे येतात. सर्व अडथळे दूर करणारे भगवान विष्णू
भगवान शंकर हे आहेत, लक्षात ठेवा. रूपं जरी तुम्हाला वेगवेगळी नावाने दिसत असली तर भगवंत एकच आहेत. दर शुक्रवारी आपल्या तांब्याच्या भांड्यामध्ये घरातील पाणी घ्यायचं, त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि दर शुक्रवारी भगवान शंकरांना महादेवाच्या देवळात जाऊन पिंडीवरती अभिषेक करायचा. अभिषेक करायचा म्हणजे ते फक्त पाणी अर्पण करायचं भगवंताला, नमस्कार करायचा आणि माघारी यायचं. आई वडिलांचं दर्शन हे मी फक्त शुक्रवारी सांगितलं, लक्षात ठेवा. आणि होता होईल तेवढं पिवळे वस्त्र, लक्षात ठेवा, परिधान करा. पिवळे वस्त्र जर परिधान केलं, व्यक्ती कुठलीही असू द्या, रंग कसलाही असू द्या, पिवळे वस्त्र जर त्या व्यक्तीने परिधान केलं लग्न जमेपर्यंत, तर या वर्षीचा योग सांगतोय, म्हणजे 2025चा, तर तुमची लग्न जुळून येतील. अनुभव घ्या. हा अनुभव घेण्याचा कुठेही पैसा खर्च करायचा नाहीये. सर्व क्रिया आपण स्वतः करायच्या आहेत. आणि दर गुरुवारी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मूर्ती जर घरामध्ये असेल, अगदी पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांची जर मूर्ती घरामध्ये असेल, तर त्या मूर्तीला हळद वाहायची फक्त गुरुवारी. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एवढ्या नामाचा जर जप केला, बरं ह्याला काय खर्च आहे का? काहीही खर्च नाही. घरच्या घरी स्वतः विश्वास ठेवून ही जर कार्य तुम्ही केली तर तुमचे सर्व अडथळे, येणारे सर्व अडथळे हे दूर होतील. कुठला उपवास करायची आवश्यकता नाही, किंबहुना कोणाच्या मागे लागायची आवश्यकता नाही. स्थळ घरी येऊन भगवंत आपल्याला स्थळ घरापर्यंत पाठवतो. फक्त आलेल्या स्थळाला, ते मी पुन्हा विनंती करून सांगतो, आलेल्या स्थळाला फक्त नकार देऊ नका. भगवंताने पाठवलेलं स्थळ असतं तुमच्या लायकीनुसार. हे स्थळ तुम्ही स्वीकारा आणि दिवाळीपर्यंत, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत आपलं लग्न निश्चित होऊन जाईल याची मी खात्री देतो. भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.